नमस्कार. नीट नंतर BSc अँड AH उज्ज्वल करिअरची सुवर्ण संधी. पशुवैद्यकीय विज्ञानातील करिअर, सरकारी संशोधन, अध्यापन व खाजगी क्षेत्रातील संधी. तुम्हाला डॉक्टर व्हायचे आहे का? MBBS हा एकमेव पर्याय नाही. नीट नंतर BSc अँड AH ही तितकीच प्रतिष्ठित पदवी आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. भारतात पशुवैद्यकीय क्षेत्राचे महत्व काय? तर जगातील सर्वाधिक पशुधन भारतात आहे. दूध उत्पादन व्यवसायात भारत प्रथम क्रमांकावरती आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पशुधनाचा मोठा आधार आहे. लाखो लोकांना पशुसंवर्धनातून रोजगार मिळतो. BSc अँड AH म्हणजे काय? तर BSc अँड AH म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री. ही पदवी पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पदवी असून पशूंच्या सर्वांगीण आरोग्यासाठी सक्षम व्यावसायिक तयार करते. तर यामध्ये निदान, उपचार, शस्त्रक्रिया, रोग प्रतिबंध, सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा यासाठी पात्र पशुवैद्यकीय डॉक्टर तयार करते. तर BSc अँड AH चा अभ्यासक्रम किती कालावधीचा असतो? तर हा 5.5 वर्षाचा कालावधी आहे. तर BSc आणि AH ही डिग्री 5.5 वर्षाची आहे. तर यातला 4.5 वर्ष हे शैक्षणिक वर्ष आहे आणि 1 वर्ष इंटर्नशिप आहे. 1 वर्षाची इंटर्नशिप ही अनिवार्य आहे. प्रवेशासाठी पात्रता. प्रवेशासाठी 12वीचं विज्ञान असावं, तर त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश असे विषय असावे. नीट पात्रता आवश्यक आहे. नीट पास असावे आणि चांगला स्कोर असावा नीटमध्ये. नीट नंतर प्रवेश प्रक्रिया. नीट नंतर राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय समुपदेशन होते. नंतर वेटनरी कॉलेजची निवड करता येते आणि नंतर ऍडमिशन होते. BSc आणि AH मध्ये शिकवले जाणारे विषय कोणते? तर BSc आणि AH मध्ये अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, फार्मॅकॉलॉजी, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सर्जरी, मेडिसिन, गायनेकॉलॉजी, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल असे विषय शिकवले जातात. आता इंटर्नशिप 1 वर्षाची जी इंटर्नशिप असते त्यामध्ये काय शिकवलं जातं? तर यामध्ये सर्जरी, मेडिसिन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, क्लिनिकल डायग्नोसिस, लॅबोरेटरी डायग्नोसिस, फील्ड व्हिजिट हे अशा गोष्टी शिकवल्या जातात. पशुवैद्यकीय डॉक्टर काय करतो? तर पशूंचे उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण, रोग नियंत्रण, पशुपालकांना मार्गदर्शन, अन्न सुरक्षेमध्ये योगदान असे कामं पशुवैद्यकीय डॉक्टर करतो. पदवीनंतरचे करिअर. सरकारी नोकरी हा एक पर्याय आहे. MPSC मधलं लाईफस्टाईल डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा संशोधन, अध्यापन, उद्योग, स्वतःचा व्यवसाय अशा गोष्टी करता येतात. महाराष्ट्र शासनातील संधी. वेटनरी ऑफिसर, लाईफस्टाईल डेव्हलपमेंट ऑफिसर, ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट अशा महाराष्ट्र शासनातील संधी आहेत. MPSC द्वारे उपलब्ध पदे कोणती? तर वेटनरी ऑफिसर मध्ये लाईफस्टाईल डेव्हलपमेंट ऑफिसरची क्लास 1 ची पदवी आहे. असिस्टंट कमिशनर, डिस्ट्रिक्ट ॲनिमल हजबंड्री ऑफिसर. MPSC मध्ये क्लास 1 च्या पदामध्ये लाईफस्टाईल डेव्हलपमेंट ऑफिसर सोबतच प्रमोशन नंतर असिस्टंट कमिशनर ॲनिमल हजबंड्री, डिस्ट्रिक्ट ॲनिमल हजबंड्री ऑफिसर, डेप्युटी कमिशनर, इतर राज्यपत्रित गॅझेटेड पदे भरतीनुसार MPSC मध्ये मिळतात. MPSC मध्ये क्लास 1 च्या पदामध्ये वेटनरी ऑफिसर, ज्यामध्ये लाईफस्टाईल डेव्हलपमेंट ऑफिसर, एक्सटेन्शन ऑफिसर अशी क्लास 1 ची पदे आहेत की ज्याची डायरेक्ट निवड सरळ सेवा भरतीतनं होऊ शकते. MPSC मधनं डिग्री नुसती BSc आणि AH डिग्री असेल तर तुम्ही एक्झाम देऊन डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर होऊ शकता. केंद्र शासनातील संधी. ICR, NDDB, अपेडा, FSSAI, इंडियन आर्मी, RVC, क्वारंटाईन सर्व्हिसेस यामध्ये असते. ICR मध्ये सायंटिस्ट पण होता येतं, ज्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा BSc करावं लागते, MUSc करावं लागतं, नंतर ऍग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट ARS म्हणून एक एक्झाम असते की जी क्वालिफाय केले, पात्र झाले की नंतर सायंटिस्ट होता येतं. सायंटिस्ट नंतर प्रमोशन म्हणून सिनियर सायंटिस्ट, नंतर प्रिन्सिपल सायंटिस्ट आणि नंतर डायरेक्टर असं होता येतं. संशोधन क्षेत्रातील प्रगतीचा मार्ग शास्त्रज्ञ ते संचालक असा एक मार्ग आहे. असिस्टंट प्रोफेसर कसे व्हावे? असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर BSc आणि AH केल्यानंतर MUSc नंतर नेट आणि PhD नंतर
असिस्टंट प्रोफेसर, नंतर असोसिएट प्रोफेसर, नंतर प्रोफेसर, नंतर डीन अशा पदे असतात. अध्यापन व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीचा हा मार्ग आहे. संशोधन क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, व्हॅक्सिन डेव्हलपमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जिनोमिक्स, बायोइन्फॉर्मॅटिक्स अशा विषयामध्ये तुम्हाला संशोधन करता येते. खाजगी क्षेत्रातील संधी. खाजगी क्षेत्रात फार्मास्युटिकल कंपनीज, फीड इंडस्ट्रीज, डेअरी इंडस्ट्रीज, पोल्ट्री इंडस्ट्रीज, व्हॅक्सिन कंपनीज आणि डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज यामध्ये नोकरीची संधी असते. पेट प्रॅक्टिस यामध्ये पेट क्लिनिक, पेट हॉस्पिटल, पेट सर्जरी, पेट न्यूट्रिशन, पेट डायग्नोसिस असे पेट प्रॅक्टिसमध्ये करता येते. उद्योजकतेची संधी. स्वतःचे व्हेटनरी हॉस्पिटल आपण काढू शकतो. पेट क्लिनिक, डेअरी कन्सल्टन्सी, पोल्ट्री कन्सल्टन्सी, डायग्नोस्टिक लॅबोरेटरी अशी उद्योजकतेची संधी असते. आता उच्च शिक्षण तर बीएससी हे 5.5 वर्षाचं शिक्षण आहे, पण त्यावरती थांबता येतं की नाही, तर त्यामध्ये तुम्हाला नंतर 2 वर्षाचं एमएससी, 3 ते 4 वर्षाचं पीएचडी किंवा एमबीए, जिनोमिक्स, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉर्मॅटिक्स अशा विषयामध्ये संशोधन असे उच्च शिक्षण घेता येतं. परदेशातील संधी. USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK, न्यूझीलंड, गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा जॉबची संधी असते. पगार अंदाजे व्हेटनरी ऑफिसर, लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जो आहे त्याला साधारणतः 80 ते 90 हजार सुरुवातीला सॅलरी मिळते, मानसिक वेतन मिळते. असिस्टंट प्रोफेसरला 70,00,000 ते 1,20,000 सायंटिस्टसाठी 80,000 ते 1,50,000 आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस उत्पन्न अनुभवावरती अवलंबून असतं. तर असे हे पगाराचे अंदाजपत्रक आहे. करिअर रोडमॅप. करिअर 12वी नंतर नीट द्यावे लागते, नंतर बीएससी आणि नंतर एमएससी, नंतर पीएचडी, असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, डीन असा हा करिअरचा एक रोडमॅप असू शकतो. किंवा जर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पाहिजे असेल तर नीट 12वी नंतर नीट द्यायची, नीट नंतर बीएससी, बीएससी नंतर एमएससी, नंतर पीएचडी, नंतर सायंटिस्ट आणि सिनियर सायंटिस्ट, नंतर प्रिन्सिपल सायंटिस्ट आणि डायरेक्टर असा हा संशोधनाचा एक रोडमॅप असू शकतो. व्हेटनरी वर्सेस एमबीबीएस. आता एमबीबीएस आणि व्हेटनरी. एमबीबीएस हे मानवासाठी असते, तर बीएससी हे प्राण्यांसाठी आहे. दोघं पण डॉक्टर्स आहेत. एमबीबीएस ह्युमन डॉक्टर, तर हा बीएसएमएस व्हेटनरी डॉक्टर. दोन्ही क्षेत्रामध्ये सर्जरी वगैरे करावं लागते. रिसर्च दोन्ही क्षेत्रामध्ये असतो. गव्हर्नमेंट जॉब पण दोन्ही क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट जॉब आहे क्लास 1 ऑफिसरमध्ये. आता गैरसमज आणि सत्य. व्हेटनरी म्हणजे फक्त गाई म्हशींचे उपचार का, तर नाही. व्हेटनरी क्षेत्रात अनेक विविध शाखा आहेत, ज्यामध्ये सर्जरी, मेडिसिन, रिसर्च, पब्लिक हेल्थ, फूड सेफ्टी, बायोटेक्नॉलॉजी असे विषय येतात. पालकांसाठी संदेश. ही प्रचंड व्यावसायिक पदवी आहे. सरकारी नोकरीच्या भरपूर संधी आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. परदेशातही संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी संदेश. बायोलॉजीवरती भर द्या, नीटची चांगली तयारी करा, पशु व निसर्गाविषयी आवड जोपासा. बीएससी का निवडावे? प्रतिष्ठित डॉक्टरची पदवी आहे, बीएससी एमएच, सरकारी नोकरी लागू शकते. संशोधन, अध्यापन, उद्योजकता, परदेशातील संधी यासाठी बीएससी ची तुम्ही निवड करू शकता. निरोगी पशुधन म्हणजे समृद्ध शेतकरी, समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सक्षम भारत. तर नीट नंतर एमबीबीएस हा एकमेव पर्याय नाही. बीएससी अँड एएच ही डॉक्टर पदवी असून त्यामध्ये उत्कृष्ट करिअर, संशोधन, अध्यापन, एमपीएससी, आयसीआर, वैज्ञानिक आणि उद्योजकतेची अनेक संधी उपलब्ध आहेत. तर पशुवैद्यकीय क्षेत्र निवडा, कारण विज्ञान, सेवा आणि करिअर यांचा उत्कृष्ट संगम हा पशुवैद्यकीय क्षेत्र आहे. धन्यवाद.